आंबेगाव तालुक्यामध्ये सुंदर आणि निसर्गाच्या वसाहत वसलेला मळा म्हणजेच सालोबा मळा. आजूबाजूला शेती, निसर्गाचा वातावरण, गावाच्या मधोमध असलेला सुंदर मंदिर म्हणजे श्री सालोबा पिलाजीबुवा देवस्थान. मंदिराच्या समोरासमोर असलेलं श्री विरोबा देवस्थान. तर जाणून घेऊया या देवस्थानचा इतिहास. हे मंदिर जुन्या जातीच्या लोकांचे हे एक श्रद्धास्थान. तर जय शिवराय मंडळी, मी तुमचा गणू. सकाळी सकाळी लवकर उठून आलो होतो मळ्यामध्ये एक प्राचीन देवस्थानला भेट देण्यासाठी. अक्षदादांनी मला पूर्णपणे मंदिर दाखवला. सध्या तर मंदिराचे कामकाज बाकी आहे असं म्हणतात. तर हे मंदिर जुन्या जातीच्या लोकांच्या श्रद्धास्थान मानलं जातं. याच मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम पुढील 2 महिन्यात होणार आहे. या मळ्याला अभिमान असावा का, तर या मंदिराचं पूर्ण कामकाज तरुणाई मंडळांनी पाहिलं आहे. मंदिरात आल्यावर जणू काय असा भास होतो की आता आपण देवालाच भेटणार आहोत. मंदिराच्या वरती आलो. वरचे कळस एकदम चमकत होते. विचार करा मंडळी, अजून तर कलर सुद्धा केला नाही. जर या मंदिराला कलर केला तर किती सुंदर हे मंदिर दिसेल. तर या मंदिरासाठी एक कमेंट नक्कीच करा. सालोबा पिलाजीबुवा मंदिर हे जुन्या जाणत्या लोकांच्या काळामध्ये या ठिकाणी एक श्रद्धास्थान आहे. सालोबा पिलाजीबुवा मंदिर आहे. जुन्या काळामध्ये घोड नदीच्या पुलाच्या बाजूला सालोबा पिलाजीबुवा मंदिराचं त्या ठिकाणी देव त्या ठिकाणी होते. नंतर नवीन ग्रामस्थांनी, तरुणांनी ते जुने या ठिकाणी सालोबा पिलाजी मंदिर वस्तीमध्ये व्हावं म्हणजे कावलोरा मंदिर या ठिकाणी पहिलं जुनं मंदिर होतं. आणि आता 1-2 वर्षापूर्वी या मंदिराचा जनभाग सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून व सर्व युवकांच्या माध्यमातून या ठिकाणी हा जनोद्धाराचा कार्यक्रम या ठिकाणी सर्वांनी हाती घेतला. मंदिराचा जनोद्धाराचा कार्यक्रम या ठिकाणी पुढील 2 महिन्यामध्ये या ठिकाणी होणार आहे. तर संजय मंदिराचं काम आता 99% पूर्ण झालंय. 99% या ठिकाणी आता पूर्ण झालंय. एक कलर काम बाकी आहे, रेलिंग बाकी आहे आणि पूर्णपणे ग्लास या ठिकाणी बसवायचे आहे. असं जवळजवळ 99% काम पूर्ण झाले आहे.